जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या 2027 मध्ये जातगणना होणार आहे आणि यासाठी प्रथमच 40 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ओबीसीसाठी कोणताही वेगळा रकाना तयार करण्यात आलेला नाही. हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे मित्रांनो. आणि महाराष्ट्रात याची जी जनगणना आहे तर पुढील वर्षी म्हणजे 2027 मध्ये करण्यात येणार आहे. तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत. यामध्ये नेमके कोणते 40 प्रश्न विचारले जातील याचं सविस्तर असं अपडेट आजचं दैनिक लोकमतने प्रसिद्ध केलेलं आपण या ठिकाणी अपडेट करत आहोत मित्रांनो. तर महाडेटा उभा राहणार आहे. 2027ची जनगणना केवळ लोकसंख्या मोजण्यापुरती मर्यादित राहणार नसून देशाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, रोजगार आणि डिजिटल आराखडा तयार करणारे ठरणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जनगणना कायदा 1948 अंतर्गत लोकसंख्या जनगणनेसाठी 40 प्रश्नांची अधिसूचित केली आहेत. या प्रक्रियेत जात, धर्म, भाषा, शिक्षण, रोजगार, स्थलांतर आणि कुटुंब रचनेसह विविध ओळखविषयी माहिती नोंदवली जाणार आहे. जनगणनेतील प्रश्न क्रमांक 10 मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, जात अशी नोंद असून व्यक्तीने सांगितलेली जात नोंदविण्यासाठी खुला रकाना आहे. स्वतंत्र ओबीसी रकाना नसल्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्राने 30 एप्रिल 2025 रोजीच्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार 2027च्या जनगणनेत जात गणनेचा समावेश केला आहे. यापूर्वी या महिन्यात जारी करण्यात आलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार लडाख तसेच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील बर्फाच्छादित असमकालीन भागामध्ये लोकसंख्या मोजणी येत्या 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. जनगणना पार पाडण्यासाठी घराघरातील लोकसंख्या मोजणी सुरू होण्यापूर्वी 17 ते 31 ऑगस्ट दरम्यान स्वयंमोजणीची सुविधा उपलब्ध असणार आहे. महाराष्ट्रासह देशाच्या उर्वरित भागात लोकसंख्या मोजणी ही पुढील वर्षी सुरू होईल. तर आता नेमके कोणते 40 प्रश्न आहेत त्याबद्दल आपण सविस्तर असं अपडेट आता जाणून घेऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी हे प्रश्न जनगणनेत विचारले जातील. यामध्ये माहिती द्या. व्यक्तीचे नाव, कुटुंब प्रमुखासोबतचं नातं, लिंग, जन्मतारीख आणि वय, वैवाहिक स्थिती, लग्नाचे वय, जोडीदाराचे नाव, घोषित राष्ट्रीयत्व, धर्म, अनुसूचित जाती जमाती, जात, वडिलांची माहिती, आईची माहिती, अपंगत्व, मातृभाषा व इतर भाषा. तर शिक्षण आणि भाषेबद्दल काय प्रश्न आहेत यामध्ये साक्षरता आणि डिजिटल साक्षरता, शैक्षणिक संस्थेतील अभ्यासाची स्थिती, सर्वोच्च शैक्षणिक पात्रता आणि शाखा विषय, रोजगाराबद्दल जे प्रश्न काय विचारणार तर तुम्ही गेल्या एका वर्षात काय काम केले आहे की नाही, आर्थिक क्रियाकल्पाचा प्रकार, व्यवसाय, उद्योग व्यवसाय किंवा सेवेचा प्रकार, कामगाराची श्रेणी, गैर आर्थिक क्रियाकलाप, कामाचा शोध किंवा उपलब्धता, कामावर जाण्यास प्रवास, जन्म स्थलांतराचे काय, जन्म ठिकाण, मागील निवासस्थान, स्थलांतराची कारण, मागील ठिकाणी वास्तव्याचा कालावधी, कायमस्वरूपी रहिवासी पत्ता, सध्या जिवंत असलेल्या मुलांची संख्या, आतापर्यंत जन्मलेल्या मुलांची संख्या, गेल्या एका वर्षात जन्मलेल्या मुलांची संख्या, इतर माहिती कोणती घेणार. यामध्ये कोविड-19 लसीकरण स्थळ, एकूण बँक खाती, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, ओळखपत्र क्रमांक, पासपोर्ट क्रमांक, वाहन चालविण्याचा परवाना जर उपलब्ध आहे का नाही याची सुद्धा माहिती या ठिकाणी घेतली जाणार. या प्रकारे हे प्रथमच जात गणना विचारणार असे एकूण 40 प्रश्न. तर हे छोटंसं अपडेट होतं. अपडेट आवडल्यास लाईक करावं. जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका. भेटूया अशा एका नवीन अपडेट. तोपर्यंत धन्यवाद.